काम करून करून थकलेलो असू दे किंवा झोपा काढून काढून थकलेलो असू दे, कॉफीची आठवण हमखास होत असते. तर बऱ्याचदा आपण जे कॉफीचे सॅशेट आपल्या घरामध्ये आणत असतो त्यावर तुम्ही बघितलं असेल ब्रूची असते, त्यामध्ये 70% कॉफी आणि 30% चिकोरी असं लिहिलेलं असते. तर तुम्ही कधी गुगल सर्च करून बघितलं आहे का हे चिकोरी काय असतं? चिकोरी एक झुडूप असतं, साधारण कमरेभर उंची त्याची असते, त्याला निळ्या रंगाचे फुलं वगैरे लागत असतात. तर त्या झाडाच्या मुळाला अशी मोठमोठाली कंद लागत असतात आणि त्या कंदाचा पावडर करून चिकोरी आपल्या कॉफीमध्ये ॲड केली जाते. म्हणजे 70 ग्राम जर कॉफी असेल तर 30 ग्राम त्यामध्ये चिकोरी टाकली जाते. आता चिकोरी ही काही भेसळ नाही आहे कॉफीमध्ये. चिकोरीचे काही स्वतंत्र फायदेसुद्धा आहे कॉफीमध्ये मिसळण्याचे. ते असे की चिकोरीमध्ये इनोलिन नावाचा एक सबस्टन्स सापडतो. तोच इनोलिन नावाचा सबस्टन्स जेव्हा आपल्या पोटामध्ये जातो तेव्हा चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ प्रमोट करत असतो. चिकोरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. चिकोरीमध्ये जे काही कॉफी पिल्यामुळे तुमच्या पोटामध्ये ब्लोटिंग वगैरे होत असते, ते ब्लोटिंग कमी करायची क्षमता असते. आणि चिकोरी इट इज अ डायुरेटिक ऑल्सो, म्हणजे तुमच्या किडनी फिल्ट्रेशनला ते सहाय्य करू शकतं. आणि चिकोरी जे आहे त्याला एक नटी फ्लेवर असतो, कॅरामेलचा जो फ्लेवर असतो, तर तो तुम्ही जर कॉफीमध्ये तुमच्या ॲड केला तर कॉफीच्या टेस्टला जी डेप्थ पाहिजे असते ती डेप्थ पण चिकोरीमुळे ॲड होत असते. तर चिकोरी इट इज नॉट जस्ट की काहीतरी भेसळ केलेली आहे, तिचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे आणि काहीतरी फायदे आहेत त्याचे, त्यामुळे ते ॲड केले जाते. तर ज्यांना कॉफी कॅफेनची रिक्वायरमेंट कमी आहे आणि त्यांना फ्लेवर वगैरे एनहान्स करायचा आहे, इम्प्रूव्ह करायचा आहे आणि ज्यांना गटची पण आपल्या आतड्यांची पण निगा राखायची आहे, त्यांच्यासाठी चिकोरी आणि कॉफी मिक्स असा कॉफी बनवून पिणं कधीही फायद्याचं आहे. साऊथ इंडियामधली जर आपण फिल्टर कॉफी बघितली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिकोरीचा वापर होत असतो आणि चिकोरीचं कल्टिवेशन अलीकडे महाराष्ट्रामध्ये पण व्हायला लागलेलं आहे. छोटमोठ्या शेतकऱ्यांना त्यातून रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे. तो दॅट्स ऑल अबाउट चिकोरी. थँक्यू.